तुला राणा बनायचं असेल तर ही कापडं घालावी लागतील. राजा दिला तर राजा, राज्य असलं काय बी घालत नसते. हे तुला तावतो. बोल. हॅलो तायडे, मला लई वैताग आलाय बघ. का? काय झालं? अगं ते आडमुठा माणूस ते रानाचे कपडे घालणार नाही म्हणत आहे. का? राजा दिलाचा राजा म्हणजे काय ते तू इथं येऊन बघ आणि तूच त्याला सांग काय सांगायचे. मला काय जमाना झाले आता. ठीक आहे, आम्ही येतो आणि बघतो. हा लवकर ये. हाय तू इथंच. आता काय सांगायचं की नाही ते आमच्या तायडीला सांग. हे कालच्या बाई काय नंदिता गायकवाड उर्फ वहिनी साहेब उर्फ आमची तायडी. लई डेंजर बाई हा ते. अयो लई डेंजर, लई डेंजर. मग चालतंय की हो. राजा राजा राजगोंडा. अरे 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 कुणाला बी घाबरत नसते. राजा इकडच असते. येऊ द्या कुणाला यायचंय ते. कळ कळ. काय नाटकं लावल्यात ही? आता राणा बनायचं असेल तर त्याची कापडं बी घालावी लागतील. तेच तर मगाचपासून सांगून सांगून दमलो मी, पण ऐकायलाच तयार नाही गडी. राज्याला पसंत नसत्या ती कापड. तुझी पसंत नापसंत गेली खड्ड्यात. आमचा शब्द मोडायची हिंमत नाही इथं कोणाच्यात. राजा कुणाचं बी ऐकत नसतंय. राजा राजा राजगोंडा. अरे जमत नसेल तर सांगून सोडा. पण पैशासाठी काय वाटेल ते करायला तयार आहेस असं म्हणला होतास तू. ही कापड जमत नसते तर राज्याला. राजा आपल्या दिलाचा राजा. पटत असेल तर सांगून टाका, नाहीतर थांब. एका दिवसात जग इकडचं तिकडं होतंय. कापडाचं काय घेऊन बसलायस तू? अगं पण हे बघ, आम्हासनी कळतंय काय करायचं ते. तू उग शिकवू नकस. ठीक आहे, तू नुसतं नाव ध्यानात ठेव. बाकी समजा आम्ही बघतो. आजपासून तुझं नाव काय? रणविजय गायकवाड. किती बंगार नाव असते की होय रणविजय गायकवाड. काय मर जरा नादा असं जातं वय कोण सोडून. तू गेला तरी वाटच लागली बघा. घराची बी आणि गावाची बी. तू म्हणत असशील अरे सुरजा, अरे रोज रोज तेच तेच काय सांगतेस मला. दुसरं करू तरी काय मी. गमना झाले मर्दा तू गेल्यापासून. सगळी बघूनच फळ काढतात. बघ कोण आहे का बघ की माझ्या संगत. एकटाच बसलो इथं. तू साथ सोडलीस, तू सगळ्यांनी साथ सोडली. आता ह्योच माझा सोबती.
घालत असशील नाही मला? तू सांगितलं पिऊ नको तरी पितोय मी. पिणार, अजून पिणार मी. हे बघ, तुला जर वाटत असेल की मी पिऊ नये तर मग इथे ये, पानगुट धर माझा आणि सांग मला. तुला बंद कर म्हणावं हे सगळं. ये की मर्दा. संदा, हा? संदा, हो संदा, हो संदा, अरे उद्या हो संदा. असं काय भूत बघितलं आहे का थोबाड घेऊन आलाय? भूतच बघितलंय रानादाचं. ग्लास घालीन पटोस का तुझ्या? रानादाचं भूत म्हण. रानादा परत येणार आहे. तेच सांगतोय, रानादा परत आलाय. काय? पण तो राणा नाही, राणासारखा दिसणारा दुसराच कोणीतरी आहे. होय, वहिनी साहेबांनी काहीतरी मोठा गोळ घालायचा ठरवलाय. रानादासारखा दिसणाऱ्या माणसाला मळ्यात आणून ठेवले. काहीतरी नक्की मोठी गेम असणार आहे बघा. नाही नाही, रानादा सारखा माणूस? अरे तो रानादाच असणार आहे मग. नाही, राणा नाही तो. पण रानादासारखा दिसतोय. हा, काय फालतू बडबड लावल्या तुम्ही? हा, दारू मी पिलोय, चढले तुम्हासनी. अहो, आमचं जर पटत नसेल तर आमच्या संकट मळ्यात चला, स्वतःच्या डोळ्यानं बघा. काय बोलताय तुम्ही? सगळी उतरवून टाकली माझी. चला तुम्ही. होय होय होय, चला चला, तिथं स्वतः डोळ्यानं बघा आणि मग ठरवा. चला 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 चला, घे चला चला. अंजलीबाई, माझं तुमच्यावर लई प्रेम होतं, पण तुमचं माझ्यावर नाही. तुम्हाला एवढाच राग आला असेल तर मी जातो, परत कधीच येणार नाही. तुम्हाला माझा कधीच ताप होणार नाही, कारण मी असणारच नाही. अंजू, अजून किती दिवस अशीच रडत बसणार आहेस तू? जरा घरातनं बाहेर पड आता. काय करतेस तू हे अंजली? काय चालवलंयस? मला माहिती आहे तू कधीच स्वतःचा विचार नाही करणार, पण निदान गोदाक्का आणि लाडूचा तरी विचार कर की. काय अवस्था करून घेतलीस तू अंजू? आता खाली गोदाक्का भेटल्या होत्या मला, रडत होत्या अगं त्या. तुला असं नाही बघू शकत त्या. मी माझी शिक्षा भोगतेय. कसली शिक्षा अंजू? हे बघ, जे झालं ते झालं आता, आणि त्यात तुझी काही बी चूक नाहीये. तू पहिला मनातनं काढून टाक बघू हे सगळं. आणि अजून किती दिवस त्याच गोष्टींवर रडत बसणार आहेस तू? बाहेर पड आता. तू कितीही रडलीस तरी तो परत येणार नाहीये. उगाच तुला पण ताप आणि दुसऱ्यांना पण ताप. आणि अगं निदान लाडूचा तरी विचार कर. हे बघ, तू अशीच रानाच्या आठवणीत राहिलीस, त्याच्या आठवणीत अशीच रडत राहिलीस तर लाडूचं काय होणार? हा, त्याच्या भविष्याचा तरी विचार कर अंजू. मी काय करू रेणू? माझं कशातच मन लागत नाही. तुझं मन कशात रमतं सांग बघू. तू एक शिक्षिका आहे अंजली, शिकवण्यात मन रमतं ना तुझं? सांग बघू, खरं सांग. मग तेच सुरू कर परत. वाटलंच पोरांना इथं घरी बोलव, इथं शिकवण्या सुरू कर. लाडूला पण तेवढीच मदत होईल आणि यातनं बाहेर पडशील तू थोडीशी. मला पटतंय तू काय म्हणतेस ते, पण तुला अजून एक सांगू अंजली, पहिला या घरातनं बाहेर पड. वाटल्यास हे घर सोडून जा. गोदाक्काला आणि लाडूला पण तुझ्या बरोबर घेऊन जा. त्यांच्याबरोबर एक नवीन आयुष्य सुरू कर. तू हे करू शकते संजू, तुझ्या तेवढी हिंमत आहे. नाही, मला हे घर सोडणं नाही शक्य. बरं ठीक आहे, घरातनं बाहेर तरी पड अगं. पण तू इथंच राहशील, याच रूम मध्ये राहशील तर किती त्रास होईल अगं तुला. तुला सारखं सारखं तेच आठवत राहणार, तू सारखं त्यावर रडत राहणार. बस,
प्लीज माझं ऐक अंजू. घरातनं बाहेर पड, काम करायला लाग. काय करतेस तू? 2 वर्ष झाली आहेत अंजली, तू या घरातनं बाहेरच नाही पडलीस. एकदा बाहेर पड अंजू, काम कर आणि मग स्वतःला शोध. तू काय म्हणतेस ते कळतंय मला. राणाजींच्या सगळ्या आठवणी मी नाही विसरू शकत, पण त्याचा परिणाम इतरांवर होणार नाही एवढं मात्र मी नक्की करू शकते. हेच म्हणतेय मी. हे काय करतेस तू? जोवर मला राणाजींच्या या सगळ्या गोष्टी दिसत राहतील तोपर्यंत त्यांना नाही विसरता येणार. या सगळ्या आठवणी मी बंद पेटीत जपून ठेवणार. लाडू, गोदाक्का, सूरज भाऊजी यांच्यासाठी तरी मला हे केलंच पाहिजे. नक्की कर. आणि माझी काय बी मदत लागली तर मला नक्की कळव. बरं चल, निघू का मी आता? नाहीतर वहिनी साहेब परत खवळतील. है की नाही? चल येते. बाय बाय. राणादा, राणादा, काय म्हणायचं? राणादा, कुठे तू? अरे कुठे राणादा? राणादा काय तू कोण माहित नाही, पण तो राणा नाही तू, नुसतं राणासारखा दिसतोय. अरे जो असेल तो हाय कुठं खरं? अहो इथंच होता खरं. कुठे? बाहेर बघ. बाहेर बघूया. चला. राणादा, 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 इकडे पण. राणादा, राणादा आहे का कोण आहे ते पण माहित नाही. अरे पण हाय कुठं बघ. वे उद्या फालतू चेष्टा करायची नाही माझ्या संकट. अहो सनी, मी अहो सनीदा नाही हो चेष्टा करत. काल आज मी बघितला इथे त्याला. मी स्वतः डोळ्यानं बघितलंय अरे मग मग. कुठं आहे तो? एक मिनिट. बापू, हा बापू बोला. काय काय सांगा? आलो 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 आलो. ओ सनीदा, अहो चमत्कार झाला, चमत्कार. राणा दादा परत आलाय. गावात मिरवणूक निघाली त्याची. काय? होय मिरवणूक? होय. चला चला, काय भानगडे बघूया. चला चला. सगळं लोक माझ्यासाठी, राणासाठी. म्हणजे तुझ्यासाठी. आता तूच राहणारच ना हो. रणविजय गायकवाड लई फेमस होता या गावात. अयो, मला तर माझा देव सुपरस्टार धनुष्य झाल्यासारखं वाटते बघा. पिढी झाली ना. झाली की वहिनीच्याकडनं 5,000 रुपये आणलं आणि मग पेरणी पूर केली मर्दा. राणादा आहे. राणादा आहे काय? अरे होय,
अरे राणादाच की अरे वय वय राणादात की राणादा आला राणादा आला राणादा आला अरे राणादा आला तायडे अगं ते राणा नाचलं नव्हतं की जा आवर त्याला जा जा पप्प्या बँड वाजविणार बघा समजाच समजणार यो राणादा नाही म्हणून बंद करा हे समजा तुला रानासारखं वागायचंय हे ध्यानात असू दे राणादा राणादा तू कुठे गेलतास मर्दा आम्हाला सोडून वय गावातली म्हणालतीस तू मेलास म्हणून अंगाला कशाला जाते रे कापड खराब होतील की माझे लय शायनिंगच मारायलास की ज्यादा शानपणा दाखवलास तर तंगडच तोडून हातात देतो बघ तुझ्या अय्या म्हणला तू माझं तंगड तोडणार माझा हे बघ रानायच नव्ह तू आता असं मारामारी करायची नाही लय शिप्पारेस का लायस की वहिनीसनी नाव सांगतो बघ तुझं आता चला वाड्यावर झाला उशीर होते चला समधी चला पप्या चला राणादा आता तुम्ही आला सगळं कसं चांगलं होणार बघा अगं गाव पार अडचणीत सापडले बघा राणादा तुम्ही सोडवा त्यात नामासनी आता राणादा कुत्र्यासारखं हाल केले ग आमचं काय बोलायले तेच काय कळना तुमच्या माघारी वहिनी साहेबांनी समजा गावाची वाट लावली आता तुम्हीच सावरा आम्हा समजायची